रायगडमध्ये मनसेला मोठं खिंडार पडल्याचा भरत गोगावलेंनी दावा केलेला आहे। रायगडमध्ये शिवसेना आणखीन मजबूत होणार असल्याचं गोगावलेंनी म्हटलं। पक्षप्रवेशाचा सिलसिला पुढेही चालूच राहणार असल्याचं गोगावलेंनी म्हटलं। आमचे दिलीप सांगळे असतील, प्रदीप राठे असतील, आमचे हे सगळे जे आता मनसेचे सर्व कार्यकर्ते, तालुका प्रमुखांसहित संपर्क प्रमुख, युवा सेना या सगळ्यांनी आज आपण पाहिलं शेकडो कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी आज पक्षप्रवेश केला मनसेमधून शिवसेनेमधून। आज आपल्याला कल्पना आम्ही काम करतोय आणि आम्ही आव्हान केलेलं आहे की जर काम करत असलं तर आमच्या बरोबर या। तर भंडाऱ्यामध्ये शिवरायांच्या अवमानावरून खासदार प्रशांत पडोळे आक्रमक झाले। बॅनरवर शिवरायांच्या प्रतिमेवरती महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचं प्रशांत पडोळेंनी म्हटलं। तर सत्तेत सहभागी असतानाही निधी दुजाभा होऊ नये असं नरेंद्र फोंडेकरांनी म्हटलं। मित्रपक्षांना हक्काचा निधी देण्याचं पंकज भोयारांकडून आश्वासन देण्यात। आम्ही आमच्या भगवानाचा, शिवाजी महाराजाचा अपमान सहन करणार नाही। ज्याही प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी हे काम केले, हे बॅनर पोस्टर लावले, त्यांचा आम्ही निषेध करतो। त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या गोष्टीची आम्ही मागणी करतोय। पालकमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बा तुम्हाला तुमचा अधिकार, मित्र पक्षांचा अधिकार तुम्हाला मिळेल आणि म्हणून आज आम्ही हे समाधानकारक आहोत। जर आम्हाला समाधानकारक आमचा अधिकाराचा निधी मिळाला नाही तर पुढची मीटिंग अजून गंभीर